श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. वास्तविक कृष्णभट कापसीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता. तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होते. 18-20 दारिद्र्य. तो खरे तर पिचला होता त्या दारिद्र्याने. परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा. आपण भुकेलेलो आहोत याची कुठलीही खूण त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हती. कधीही उमटत नव्हती ती खूण. तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. स्वामींनी आपल्या घरी यावे ही मात्र कृष्णभटांची तीव्र इच्छा होती. आपला हा परमभक्त खरे तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झाले होते. पहाटे पहाटे कृष्णभटांनी स्वामीवर फुले उधळली. ती मात्र शेतकऱ्यांच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या परिचारकाची होती. स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी याने आपल्या पत्नीला दिली. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. 4-2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णभटांच्या झोपडीत बाहेरचे ओट्यावर आले. त्यावर विराजमान झाले. स्वामी घरी आले हे कृष्णभटांना लगेच कळले आणि दोघेही पती पत्नी त्यांची मनपूर्वक पूजा केली. तेव्हा स्वामी म्हणाले, माझ्या पूजेने मी तृप्त झालो. आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतकरणाच्या दाम्पत्याला डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले. सत्य जाणीवेने दोघांच्या डोळ्यांचा कडा ओलवल्या. स्वामींना उत्तर काय द्यायचे हा मोठा प्रश्न पडला दोघांपुढे. स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. दोघांनाही वाटले की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल. हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले. परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या परमभक्ताच्या शुद्ध वृत्ती नेहमी प्रसन्न असतात. त्याच्या तनामनात परमेश्वरी अस्तित्व आनंद नांदत असते. ज्याच्यापाशी केवळ भगवंत विचार आहे त्याला खरे तर कशाचीच काळजी वाटत नाही. कारण त्याची काळजी घेणारा भगवंत त्याचा सखाच झालेला असतो. नित्यरूपी त्याच्या रंध्रातून पाझरत असते. मुख्य म्हणजे अशा भक्तांचे परमेश्वरापाशी काहीही मागणे नसते. याचा दृश्य परिणाम असा होतो की परमेश्वरात त्यांना काही द्यायचा खूप उत्सुक झालेला असतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चिंतनात अखंड राहणाऱ्या भक्ताचा स्वामीच प्रतिपाळ करीत असतात. स्वामी जणू त्याला सांगत असतात, कुठल्याही अडचणीत डगमगून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कृष्णभट आणि त्याची साधी पत्नी या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय करावे हे त्यांना सुचेच ना. स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करत होते. स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध उभे का राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो मी ग्रहण करून मला परत जायला बरं पडेल. स्वामींचे बोलणे ऐकून दोघेही आपल्या चंद्रमोळी झोपडीत गेले. कृष्णभट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कुणाकडून पेलाभर दूध मिळते का ते पहा जरा, लवकर जा. त्यांची पत्नी भांडे घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेलाभर दूध काही मिळेना. पतिव्रता द्विजस्त्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेल. ती पतिव्रता ती व्याकुळ झाली. स्वामींना आपण नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंब सुद्धा देऊ शकत नाही या विचाराने खिन्न झाली. पती पत्नीला स्वामींनी बाहेर बोलवले आणि आम्हाला नैवेद्य मिळणार नाही ना असे विचारले. कृष्णभटांच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंब सुद्धा मिळाला नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो.
आणि ती अक्षुबुक्षी रडू लागली. तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली, तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण देणार? तेव्हा ती साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी, आमच्या या गायीचे दूध आटलेले आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, मला याच गायीच्या दुधाचा नैवेद्य हवा. तू आज जा, भांडे आण आणि दूध काढायला बस. स्वामींची आज्ञा ऐकून ती प्रतिव्रता स्त्री गायीचे दूध काढायला बसली. तर काय आश्चर्य! गायीला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या. त्या धारा थांबेच नात. कृष्ण भटांनी स्वामींना दूध प्यायला दिले. ही बातमी गावभर पसरली आणि लोकांचे थवेच्या थवे कृष्ण भटांकडे झेपावले. स्वामींनी कृष्ण भटांवर कृपेचा वर्षाव केला होता. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एकच सांगतो, आयुष्यात कधी निराश होऊ नका. काहीही संकट कोसळले तरी त्याला धैर्याने सामोरे जा. स्वामी तुम्हाला संकटाशी सामना करण्याची अपूर्व ताकद देतात. स्वामींचे स्मरण केले की उदासी निघून जाते. स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती दाटून आलेली असते. हे कधी विसरू नका. स्वामी आपल्या दृष्टीला जरी दिसले नाहीत तरी त्यांचे आश्वासन आपल्या भोवती सतत घुमत असते. त्या वाक्यांचा शोध घ्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर स्वामी कृपा अखंड बरसतेच आहे. घाबरू नकोस, ध्येयाने फक्त तोंड द्या. आता आपण स्वामींचं तारक मंत्राचे पठण करूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी.